असं वाटतंय की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आम्हाला हार घालता येत नसेल. गेल्या बऱ्याच वर्षापासून आम्ही आपल्याला सांगतोय की हार घालण्याकरता काय तर व्यवस्था करा, काय तर सोय करा, परंतु आपण त्या सूचनेकडे दुर्लक्ष करताय. तेव्हा माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की त्या ठिकाणी हार घालण्याचे कमी आहेत तसं काय तर तुम्ही जर सोय दिली तर आम्हाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी हार घालण्याची या ठिकाणी संधी मिळणार आहे, त्यांना अभिवादन करण्याची संधी मिळणार आहे. आणि दुसरी माझी सूचना अशी आहे की मिरवणुकीच्या मार्गावर जी काय मोकाट जनावर आहेत त्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त आपण महानगरपालिकेच्या वतीने करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि आयुक्त साहेबांना माझी एक विनंती आहे, आयुक्त साहेब आपण गेल्या 3 वर्षापासून तुमचे आणि आमचे अतिशय सलोख्याचे संबंध आहेत. तुम्ही आम्हाला समजून घेतले, तुम्ही आम्हाला समजून घेतले. त्यामुळे मी जाता जाता आपल्याला एकच विनंती करतो की सुशीलने या ठिकाणी सांगितलंय, आपणच आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलंय की तरुणाचं या ठिकाणी नुकसान होऊ नये, त्यांना पासपोर्ट मिळण्याकरता नुकसान होऊ नये. हे सगळं गृहीत धरून आपण यावर्षी सुद्धा मध्यवर्तीला सहकार्य करावं एवढीच आपल्याकडनं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय भीम, जय भारत. मग माझी एक सूचना आहे की जो रेल्वे बोगदा आहे शेट्टीनगर शेट्टी वस्ती त्या एरियामध्ये एक पोलीस बंदोबस्त ठेवावा. कारण जेणेकरून माता भगिनी अमराई असेल, देगाव असेल, तेरे असेल, पंढरपूर असेल, सगळे लोक तिकडून येतात बघायला. मग तिथे पोलीस बंदोबस्त आपल्याला राहणं गरजेचं आहे. आणि त्या रोडच्या लाईट दिवे सारख्या तुम्हाला दरवर्षी सांगतो आम्ही, लाईट दिवा चालू ठेवा. तुम्ही एकही लाईट दिवा चालू ठेवत नाही. महापालिका मंडळामध्ये कॉम्पिटिशन लागते की माझा देखाव भारी का तुझा देखाव भारी. त्यामुळं समाजात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार रुजतात. जेणेकरून आपल्याला विनंती आहे की आपण बोधिसत्व पुरस्कार यावर्षी तरी द्यावा. दुसरा राहिला प्रश्न सर, महापौर बंगला ते मेकॅनिक चौक ह्या मार्गावर लाईट तर नसतेच, पण ह्या मार्गाच्या मिरवणुकीचा अडथळा, मिरवणुकीचा म्हणजे अंतर मध्यवर्ती गाड्यांचा हा 200 ते 300 मीटरचा अंतर असतो. माझी एक विनंती आहे तिथे स्पेशल फोर्स नेमून म्हणजे त्या मार्गावर जेणेकरून मिरवणुकीच्या गाड्यांना अंतर कमी होऊन मागच्या गाड्या पुढे येतील. कारण इकडं ब्लॉकेज असतं आणि इकडं 1 किलोमीटरपर्यंत रांग मोकळी असते, म्हणजे लोकांची गर्दी असते. जेणेकरून ही रांग तर कव्हर झाली तर मागच्या गाड्या पुढे येतील. एवढीच माझी विनंती आहे. रमाबा आंबेडकर नगर, न्यू बुधवार पेठ, सम्राट चौक आणि बुधवार पेठ या परिसरामधल्या जी गाड्या सजावट करतात, आम्ही पहिला साहेब नागपुरामध्ये करत होतो. नागपुरामध्ये कंपाऊंड मारल्यामुळे ते आता बंद झाले. आणि दुसऱ्या ठिकाण म्हणजे जुनी मिल कंपाऊंड, त्या तिथं सुद्धा ती कंपाऊंड मारून बंद झाले. तर मी साहेबांना विनंती करतो, शिपी साहेबांना आणि कबाटे सरांना, की 3-4 दिवस अगोदर साहेब एक साईडनं जर तुम्ही आम्हाला परवानगी दिली डेकोरेशन करण्यासाठी तर एकदम चांगलं उत्तम राहील साहेब. कारण काय होलं साहेब, ज्यावेळी गाड्या अडथळा होतात मग कोण ह्या इथं राहू, पुढे लावू का मी मागे लावू, यावरनं वाद होतो तिथं. आणि प्रामुख्याचं एक कारण म्हणजे महत्वाचं काय साहेब, जर एक साईडने जर गाड्या लावल्या 2-3 दिवस अगोदर तर प्रत्येकाचं डेकोरेशन होऊन जाईल. कारण गाड्या आहेत साहेब जास्त, मंडळांची मिरवणूक ती 260 सॉरी 160-180 पर्यंत असं मिरवणूक गाड्या निघतात. त्यामुळं आम्ही जी डेकोरेशन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर जी देखावे असतात ती देखावा बघण्यासाठी परगावातले आमचे राज्यामध्ये कर्नाटक राज्य राहू द्या किंवा बाहेरले जिथले लोक येतात महाराष्ट्रामधून ते बघण्यासाठी येतात. मग ती काय होते साहेब, गाड्या एकमेकाच्या अडथळा करून कोणाचंच काही सुद्धा बघत नाही. कारण एक इकडे लावणार, या रोडला एकदा लावणार, या एक रोड. तर साहेब तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो, 2-3 दिवस अगोदर जर साहेब तुम्ही जर लावण्यास आम्हाला परवानगी दिली, एक साईड साहेब, आम्ही काय 2 रस्ते तुम्हाला म्हणे नाही, एक साईड जर रस्ते जर तुम्ही परवानगी दिली तर प्रत्येकाच्या ठिकाणी गाड्या लावत्याल. हा, एक साईडला जरी दिली तरी चालेल साहेब. कारण आम्ही असं